पहा 2000 बॉयजला सैनिक स्कूलला आलेला प्रश्न आहे. व्हॉट आउट ऑफ इट इज हार्डी रामानुजन नंबर. दिलेल्यापैकी कोणता हार्डी रामानुजन नंबर आहे. पहा हार्डी रामानुजन म्हणजे काय, नंबर म्हणजे काय, द सम ऑफ क्यूब ऑफ टू इंटिजर्स. जर आपण दोन असे पॉझिटिव्ह इंटिजर्स घेतले आणि त्याचे आपण क्यूब केला आणि क्यूब केल्यानंतर त्यांची ॲडिशन केली, आलं लक्षात, आणि दुसरे दोन पॉझिटिव्ह इंटिजर्स घेतले आणि त्याचा क्यूब केला आणि त्याची ॲडिशन जर केली, दोन्ही ॲडिशन हे जर सेम नंबर आला असेल तर त्याला आपण काय म्हणू, हार्डी रामानुजन नंबर. पहा मग दिलेल्यापैकी कोणता आहे. 1चा जर आपण क्यूब केला, आलं लक्षात, आणि 12चा आपण क्यूब केला, ओके, 1चा क्यूब 1 आणि 12चा क्यूब 1728. मग याचं जर आपण ॲडिशन केली 1729 नंबर येईल, आलं लक्षात, म्हणजे हा नंबर. ओके, दुसरी पेअर पाहू आपण. समजा आपण 9चा क्यूब केला 729 येईल, प्लस आपण 10चा क्यूब केला म्हणजेच 1000, याची जर ॲडिशन केली आपण 1729 येईल. म्हणजे लक्षात घ्या, या दोन पेअरचा क्यूब केल्यानंतर त्याची ॲडिशन 1729 येत आहे. दुसरे दोन पॉझिटिव्ह इंटिजर्स घेतले आपण, त्यांचाही क्यूब केला आणि त्यांची ॲडिशन केली तर 1729 येत आहे. म्हणजेच दोन्ही आपण हार्डी रामानुजन नंबरनुसार आपण एक्सप्रेस करू शकतो. आता याला हार्डी रामानुजन नंबर का म्हणतात लक्षात घ्या. एकदा इंग्लंडमध्ये रामानुजन, आपले ग्रेट मॅथमॅटिशियन रामानुजन हे आजारी पडले होते. त्यावेळेस हार्डी नावाचा मॅथमॅटिशियन त्यांना भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर त्याने सांगितलं रामानुजनला, मी ज्या टॅक्सीने आलो तो टॅक्सीचा नंबर हा फार डल होता. तेव्हा रामानुजनने विचारले तो नंबर कोणता होता. मग तेव्हा हार्डीने सांगितलं 1729. तेव्हा रामानुजन म्हणतो हा फार इंटरेस्टिंग नंबर आहे, कारण की हा नंबर दिलेल्या या दोन प्रकारे आपण एक्सप्रेस करू शकतो आणि म्हणूनच त्या नंबरला म्हणतात हार्डी रामानुजन नंबर. थँक्यू.